धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला, पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच अथ कृष्णश्च रामश्च कृतशौचोपरन्तप मल्लदुन्दुभि निर्घोषम श्रुत्वा दृष्टमुपेयतुः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे भगवान गोपालकृष्ण यांनी धनुष्य जे धनुर्यागासाठी ठेवलेलं होतं ते तोडलं आणि त्याचे 2 तुकडे घेऊन हे निघून गेले, आपापल्या स्वस्थानी निघून गेले. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी इकडे सगळीकडे धनुर्यागाच्या निमित्ताने जे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ क्रीडा, त्याप्रमाणे मल्लयुद्ध, कुस्तीची दंगल हे सगळं आयोजित केलेलं होतं. त्याप्रमाणे त्या सर्व प्रकारचे लोक त्या ठिकाणी जमा झाले. अनेक लोकांना निमंत्रणं दिलेली होती की अशा प्रकारचा एक महोत्सव साजरा होणार आहे, आपण या. त्याप्रमाणे विविध ठिकाणचे लोक, राजे रजवाडे, त्याचप्रमाणे मोठमोठे मंत्री, मोठमोठे विद्वान, त्याचप्रमाणे पंडित, ग्रामस्थ, बाहेरच्या गावचे लोक सगळे या ठिकाणी आले आणि सगळ्यांनी सभा गच्च भरली. अथ कृष्णश्च रामश्च कृतशौचोपरन्तप. त्याप्रमाणे बलराम दादा आणि गोपालकृष्ण हेही त्या ठिकाणी येऊन दाखल झाले. त्यांच्यासोबत गोकुळातले लोक होते, त्याचप्रमाणे नंद होते, यशोदा होती, रोहिणी होती, त्याचप्रमाणे गोपिका होत्या. सर्व प्रकारचे लोक, मथुरेतले सगळे मुख्य आणि सर्व प्रजाजन त्या ठिकाणी उपस्थित झाले. रंगद्वारम समासाद्य तस्मिन् नागमवस्थितम. रंगद्वारम, त्या ठिकाणी रंगद्वार म्हणजे जे काही खेळ करायचे त्याचं एक सुंदर अशा प्रकारची एक बेस तयार केलेली होती आणि ज्या बेशीच्या आतमधून गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या विविध खेळ, त्याचप्रमाणे कुस्त्याची दंगल हे पाहता येईल. त्या दृष्टीने हे रंगभूमीच्या दरवाजाच्या तिथे भगवान गोपालकृष्ण आले आणि बलराम दादा आले. आल्याबरोबर सांगूनच ठेवलेलं होतं की हे एक मोठाचे मोठा बलाढ्य हत्ती त्या ठिकाणी ठेवलेला होता. हा कुवलयापीड नावाचा हत्ती. त्या हत्तीच्या जवळ आल्याबरोबर त्या रंगद्वाराच्या जवळ हत्ती उभा केलेला. ज्या हत्तीने तो मार्ग अडवला, पूर्ण रंगद्वार अडवल्याबरोबर गोपालकृष्ण म्हणाले, ए माहुता, तो हत्ती बाजूला कर. असं म्हणल्याबरोबर तो म्हणाले, नाही करत. काय करशील म्हणे, नाही केलं तर काय करशील. अरे तुझ्या सकट या हत्तीला मी यमसदनाला पाठवेन. अंबष्ट मार्ग नो देह पक्रममाचिरम नोचे सकुंजरम त्वाज्य नयामी यमसाधनम. तुझ्यासह या हत्तीला मी यमसाधनाला पाठवील. तो हसला. तो म्हणला, हा मला यमसाधनाला काय पाठवणार आहे. आणि म्हणून त्यांनी एकदम हत्तीला चोदयामास, हत्तीच्या वरती बसलेला माहूत याने हत्तीला टोचवलं, हत्तीवरती अंकुश मारला. अंकुश मारल्याबरोबर हत्ती चवताळला आणि तो कृष्णाच्या अंगावर धावून आला. कृष्णाच्या अंगावर धावून आल्याबरोबर गोपालकृष्ण त्याच्या खाली शिरले. त्याच्या हत्तीला समोरचं दिसतं पण हत्तीला जवळचं काही दिसत नाही, त्याच्या पायाजवळचं काही दिसणार नाही आणि तो गोल 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 फिरू लागला. एवढ्यात गोपालकृष्ण त्याच्या गेले आणि त्याची शेपटी धरली आणि गरगर 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 हत्तीला फिरवलं. या एवढा मोठा बलाढ्य हत्ती पर्वतप्राय गरगर गरगर पुच्छे प्रगृह्यतादि बलम धनुषम पंचविंशतिम, आणि 25 धनुष्य लांब त्याला बाजूला फेकलं. हे पाहिल्याबरोबर हत्ती अधिक चवताळला आणि तो चवताळल्यानंतर कृष्णाच्या अंगावर पुन्हा धावून आला. कृष्ण त्याच्या सोंडेच्या तिथे गेले. त्याला वाटलं आता या आपल्या दातांनी याचं मर्दन करावं, म्हणून हत्तीने ते दात खाली घुसवल्याबरोबर कृष्ण तिथून जे निसटले आणि हत्तीच्या खाली गेले. आणि त्याचबरोबर दंताभ्याम सोहन क्षितिम, तो दात त्या खाली फरशीवर आदळल्यामुळं दंत मोठा दुखावला गेला, हत्तीचा दात दुखावला गेला. तेवढ्यात कृष्णाने आपल्या हाताने हत्तीला पूर्ण ताकदीने बाजूला लोटलं
आणि पदाक्रम्य मृगेंद्र इव लीलया, एक लाथ मारल्याबरोबर हत्ती तिकडे पळाला. जसं एखाद्या खेळण्याला भगवंतानी खेळवावं त्याप्रमाणे हत्तीला खेळवलं आणि मृतकम द्विपमुत्सृज्य आणि ताबडतोब हत्तीला ठार मारलं. माहूत ठार झाला आणि हे ऐकल्याबरोबर हाहाकार झाला. श्रीकृष्णाने त्याचे 2 दातं आपल्या हातात घेतले, एक बलराम दादानी घेतलं आणि एक कृष्णाने घेतलं. आणि या वेळेला हत्तीला मारल्यामुळं हत्तीच्या अंगामधून जे रक्त उसळलं ते रक्त कृष्णाच्या आणि बलराम दादाच्या अंगावर सगळीकडे शिंपडलं गेलं. जणू काही जसं आपण रंगामध्ये न्हावून निघावं त्याप्रमाणे हे रक्तामध्ये न्हावून निघाले. गोपाल कृष्णाच्या अंगावर रक्त, बलराम दादाच्या अंगावर रक्त आलं हत्तीचं आणि 2 ते दात त्याने हातामध्ये घेतले आणि ताबडतोब आतमध्ये प्रवेश केला. आता या वेळेला गोपाल कृष्ण कसे दिसले याचं सुंदर वर्णन भागवतकारांनी केलेलं आहे. रंगम विशतो राजन गजदंत वरायुधौ, आपले दोघांनी एकेकाचे दात हत्तीच्या हातात घेतलेले होते आणि हत्ती तर मरून पडला. हत्तीचं संपूर्ण रक्त अंगावर पडलं आणि मल्लानाम नृणाम नरवर स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान. अतिशय सुंदर नाट्यमय वर्णन या ठिकाणी आपण या श्लोकामध्ये शृंगार आहे, वीर आहे, करुण आहे, हास्य आहे, भयानक आहे, बीभत्स आहे, सगळ्या प्रकारचे रस या ठिकाणी भागवतकारांनी एका श्लोकामध्ये आणलेले आहेत. अतिशय पूर्ण नाट्यात्मक स्वरूप काय असतं. आपण जर भागवताचं साहित्यशास्त्र तपासलं तर भागवतकार यांनी किती साहित्याच्या दृष्टिकोनातून अत्युच्च रचना केली आहे ती आपल्या या ठिकाणी दिसते. मल्लानाम शनिर नृणाम नरवराहा, भगवान गोपाल कृष्ण एकटेच आहेत पण ते प्रत्येकाला कसे वेगळे दिसले हे कशासाठी सांगायचं तर भगवान देव एकच आहे पण प्रत्येकाच्या स्वभावानुसार तो भिन्न आहे, प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे तो भिन्न आहे, प्रत्येकाच्या दृष्टीप्रमाणे तो भिन्न आहे. एकच गोष्ट प्रत्येकाला वेगवेगळी दिसते. का बरं वेगळी दिसली? त्याचं कारण दृष्टी, तुमची दृष्टी कशी बनली याच्यावरती अवलंबून आहे. जे मल्ल होते त्या ठिकाणी आलेले, जेव्हा हत्ती मारला, एवढा मोठा कुवलयापीठ हत्ती, 10,000 हत्तींचं बळ असलेला हत्ती मारला पर्वतप्राय, त्यावेळेला जे चाणूर, मुष्टिक, शल, तोशल, त्याचप्रमाणे कूट यासारखे महावीर त्या ठिकाणी उपस्थित होते. मल्ल त्यांनी पाहिलं, त्यांना वाटलं अरे हा कोण आहे, हा लहान मुलगा नाही दिसला त्यांना गोपाल कृष्णामध्ये मल्लानाम अशनिर नृणाम, अशनी म्हणजे त्यांना असं वाटलं की पर्वतावर ज्याप्रमाणे इंद्राने वज्र फेकावं त्याप्रमाणे आपल्या ठिकऱ्या करण्यासाठी आपल्या संपूर्ण ताकदीमध्ये या सर्वात श्रेष्ठ असणारा भगवान गोपाल कृष्ण आहे. यांना प्रत्येकाला भिन्न भिन्न कसे दिसले. रंगभूमीवर आल्याबरोबर सर्व या वज्र कठोर अशा प्रकारचं शरीर, हे स्वतः पर्वतप्राय होते सगळे, पण पर्वताचे ठिकऱ्या करणारं काय तर वज्र आहे आणि हे भगवान गोपाल कृष्ण वज्राप्रमाणे दिसले. हे पर्वतप्राय असणाऱ्या या सर्व वीरांना भगवान वज्रप्रमाणे दिसले. मल्लानाम अशनिर नृणाम नरवराहा स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान, त्याप्रमाणे नृणाम म्हणजे राजे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचे प्रदेशाचे राजे रजवाडे एकत्र आलेले होते. या सर्व राजे रजवाड्यांना हे भगवान म्हणजे हा आपला, आपण राजे आहोत तर हे महाराज आहेत, आपण राजे आहोत तर हा सम्राट आहे असं जाणवलं. स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान, आणि तेच भगवान गोपाल कृष्ण सगळ्या स्त्रिया गोकुळातल्या आणि मथुरेतला जमा झालेल्या होत्या. त्यांना कोण दिसलं? त्यांना दिसलं की प्रत्यक्ष मदनाची मूर्ती आपल्या समोर उभी आहे. आता पहा, या सगळ्या ज्या वीरांना ते अशनीप्रमाणे दिसले, एखाद्या वज्राप्रमाणे दिसले, त्याचप्रमाणे राजांना ते सम्राटाप्रमाणे दिसले, स्त्रियांना स्मरो मूर्तिमान एखाद्या मदनाच्या पुतळ्याप्रमाणे दिसले, आणि गोपानाम स्वजनो सताम क्षितिभुजाम, आणि गोपाळ भगवंताच्या बरोबर खेळणारे हे सगळे बालगोपाल तेही उपस्थित होते. ते म्हणे हा तर आमचा मित्र आहे. त्यांना आपल्या मित्राशिवाय दुसरं कोणी दिसलं नाही. हा काय आपला मित्र, आपण दररोज याच्याबरोबर खेळत होतो तोच हा आहे. त्यांना मित्रत्व, यांना फक्त आपण मित्र आहोत, आपण सवंगडी आहोत ही भावना झाली. त्याचप्रमाणे क्षितिभुजाम शास्तां स्वपित्रो शिशु, आणि या ठिकाणी नंद आणि यशोदा ह्या बसलेले होते. त्यांना काय दिसलं? त्यांना यामध्ये कोणी एखादा अशनी दिसला नाही, कोणी एखादं वज्र दिसलं नाही, कोणी राजा दिसला नाही. मग कोण दिसलं? या त्यांच्या आई वडिलांना आपला हा मुलगा आहे, बालक आहे. शिशु स्वपित्रो शिशु मृत्योर भोजपतेर, आणि त्या ठिकाणी उंच सिंहासनावर कंस महाराज बसलेले होते. कंसाला कोण दिसला?
लहान मुलगा दिसला का? नाही. कंसाला मदन दिसला का? नाही. का हो? कंसाची दृष्टी ही आता भयाने त्रस्त झालेली होती. मृत्यूच्या भयाने त्याच्या दृष्टीमध्ये आता भय निर्माण झालं होतं. अंग थरथर कापत होतं आणि त्याला वाटलं की आता प्रत्यक्ष आपला मृत्यूच समोर आलाय. मृत्युर्भोजपतेर विराड विदुषाम. मृत्युर्भोजपते, या भोजपतीला हा प्रत्यक्ष मृत्यू दिसला की बस आता आपली सुटका नाही. भगवान गोपाल कृष्ण म्हणजे प्रत्यक्ष आपलं मरण आहे हे दिसलं. आणि विराड विदुषाम, मोठमोठे विद्वान, मोठमोठे ज्ञानी योगी त्या ठिकाणी आलेले होते. या विद्वानाला प्रत्यक्ष ज्ञानमय स्वरूप त्याचं दिसलं की हे प्रत्यक्ष ज्ञान जर कोणतं असेल तर हे मूर्तिमान ज्ञान आहे. आणि तत्वम परम योगिनाम, योगी होते, योग्यांना दिसलं की हे प्रत्यक्ष महत्त्व या ठिकाणी उपस्थित आहे. हे प्रत्यक्ष जगाचं मूळ तत्व या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्या तत्वरूपाने तत्वदर्शी असणाऱ्या लोकांना तत्वरूप दिसलं. वृष्णीनाम परदेवतेती विदितो रंगंगत साग्रजः. आणि वृष्णीनाम परदेवतेती, सगळ्या वृष्णी कुलातले, आता या ठिकाणी वृष्णी कुलातले अनेक लोक होते. या वृष्णी कुलामध्ये म्हणजे गोपाल कृष्णाच्या कुळामध्ये असलेले, म्हणून कृष्णाला वार्ष्णेय असं आपण म्हणतो. वृष्णीकुल, यदुकुल, त्याचप्रमाणे अंधककुल, असे अनेक कुल आहेत त्या यदुवंशामधले. तेव्हा या सगळ्या वंशातले लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्ण म्हणजे देवता वाटले की बस आता ही प्रत्यक्ष ईश्वरीय शक्ती याच्यामध्ये आहे, त्याच्याशिवाय हे कार्य शक्य नाही. आणि याप्रमाणे एवढ्या एका श्लोकामध्ये मल्लानाम अशनिर्नृणाम नरवर स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान गोपानाम स्वजनो सताम क्षतिभुजाम शास्तास्व पित्रो शिशु मृत्युर्भोजपतेर विराज विदुषाम तत्वम परम योगिनाम वृष्णीनाम परदेवतीति विदितो रंगंगत साग्रजः. यांनी शब्दात शेवटी असं म्हटलंय रंगंगत साग्रजः. हे रंग भगवान वेगवेगळ्या रंगाचे का दिसले, वेगवेगळ्या रूपाचे का दिसले, त्याचं कारण असलं यामध्ये रौद्र रूपही आहे, यामध्ये अद्भुत आहे, यामध्ये शृंगार आहे, यामध्ये हास्य आहे, यात वीर आहे, वात्सल्य आहे, भयानक आहे, बिभत्स आहे आणि शांत आहे. सगळ्या नवरसांचा आविष्कार या ठिकाणी झालेला आहे. नवरसा भरवी सागर उचित रत्नाचे आगर. नवरसयुक्त अशा प्रकारचा एकच श्लोक जर आपण घेतला भागवतातला तर एकच श्लोक आपल्याला आयुष्यभर चिंतन करण्यासारखा आहे. आणि याच्यात एक तत्व मांडलंय. कोणतं तत्व? एवढंच मांडलंय की रंगंगत साग्रजः. जसे तुम्ही असाल तसे तुम्हाला देव दिसतील. तुम्ही ज्या स्वभावाचे असाल, ज्या दृष्टीने देवाकडे पाहाल ते तुम्हाला दिसेल. तुम्हाला मृत्यू म्हणून पाहिलं तर तुम्हाला मृत्यू दिसेल. तुम्ही मदन म्हणून पाहिलं तर तुम्हाला मदन दिसेल. तुम्हाला तत्व म्हणून पाहिलं तर तुम्हाला तत्व दिसेल. आणि तुम्ही लहान मुलगा म्हणून पाहिलं तर लहान मुलगा दिसेल. भगवंत तेच आहेत, पण प्रत्येकाच्या वृत्तीनुसार प्रत्येकाचे स्वभाव भिन्न असल्यामुळं आपण म्हणतो ना की प्रत्येकाचे स्वभाव भिन्न आहेत. देव कसा हो देव कसा, अहो भाव जसा हो, जसा भाव आहे तसा देव आहे. देव तुमचा भाव जसा असेल त्याप्रमाणे देव आहे. देवाला स्वतःचं रूप नाही का? अहो तुमचा भाव जसा असेल तसे ईश्वर आहे. त्याप्रमाणे आपण म्हणतो की भगवान हा कसा आहे, तर जसं जसं आपण विचार करावा त्याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येकाच्या वृत्तीनुसार भगवान दिसले. आणि म्हणून हतम कुवलया पीडम, आणि कुवलया पीडाचा या ठिकाणी वध केल्यानंतर भगवंत जेव्हा रंग या शाळेमध्ये आले, रंगशाळेत आल्याबरोबर तिथे हे सगळे चाणूर, मुष्टिक, शल, तोषल हे सगळे होते. आणि लोक चर्चा करू लागले. अहो मथुरेतले लोक होते, गोकुळातले लोक होते, गावोगावचे लोक होते. आणि ते म्हणू लागले अहो हा प्रत्यक्ष ईश्वर आहे, नाहीतर एवढा मोठा हत्ती मारण्याची ताकद आहे का कोणाची? हे तो भगवत साक्षात धरे नारायण सेही. हा प्रत्यक्ष भगवान आहे, हा प्रत्यक्ष नारायण आहे, हा अवतीर्ण झालेला आहे. अहो यांनीच एक 7 दिवसाचं काळामध्ये गोवर्धन पर्वत धारण केला, यांनीच कालियाचं मर्दन केलं, यांनीच पुतनीला मारलं, यांनीच 12 गाव अग्नी गिळला. याप्रमाणे कृष्णाचं कौतुक, कृष्णाच्या जीवनातल्या अनेक घटना या ठिकाणी सांगू लागले. आता या वेळेला कृष्णाचं वय 11 वर्षाचं होतं, हेही लक्षात घ्या. गोपाल कृष्णाचं वय यावेळेला फक्त 11 वर्षाचं होतं. या 11व्या वर्षाच्या वयामध्ये कृष्णाने जे पराक्रम केले, या 10 वर्षाच्या वयामध्ये गोकुळामध्ये त्यांनी लीला केल्या. आणि 7व्या वर्षी गोवर्धन पर्वत धारण केला आणि जन्मतःच पुतेनेला मारलं. याचं वर्णन वेदामध्ये सुद्धा आलेलं आहे. याप्रमाणे बालावयम तुल्य बलैही. आणि त्या ठिकाणी कोणाशी क्रीडा करायची म्हणे, याला कोणाबरोबर मल्लयुद्ध करायचे, हे मोठमोठे वीर, अहो शक्यच नाही म्हणले. अहो भवे नियुद्धम अधर्वाहा, हे चूक आहे म्हणे. एवढे मोठे शल आहेत, तोषल आहेत, त्याप्रमाणे चाणूर आहे, मुष्टिक आहे, अहो किती पर्वतप्राय वीर आहेत, त्यांच्याबरोबर
हे कसे काय येऊ शकतात, याप्रमाणे त्यांच्याबरोबर हे युद्ध कसं करू शकतील, हे चूक आहे म्हणे. बालांबयम तुल्यवय ही क्रीडे श्याम यथोचितम भवे नियुद्धम माधर्म प्रशेन मल्ल सभा सदा. तेव्हा काही लोक म्हणू लागले की नाही, हे योग्य नाही, ही सभा आपण त्यागून टाकली पाहिजे. याप्रमाणे हे एकमेकांचं मल्लयुद्ध बरोबर नाही. याप्रमाणे न बालो न किशोर असतो. तेवढ्यात चाणूर आला आणि चाणूर म्हणू लागला, ए चला रे, माझ्याबरोबर युद्ध कर, माझ्याबरोबर मल्लयुद्ध कर. असं म्हणल्यावर कृष्ण म्हणले, अहो तुम्ही किती मोठे, तुम्ही किती उंच माझ्यापेक्षा, तुम्ही किती ताकदवान. अहो ताकदवान? नाही 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 नाही, आणि आम्ही लहान आहेत म्हणे, आम्ही बाल आहेत. ते म्हणे नाही, बाल वगैरे काही नाही. न बालो न किशोर असतो बलश्च बलिराम बराहा. तू काय बाल आहेस का म्हणे, तू काय किशोर आहेस का? अहो बलश्च बलिराम बराहा, मोठमोठ्या बलवानापेक्षा बलवान आहेस म्हणे तू. कारण एवढा मोठा ताकदवान हत्ती, 1000 हत्तीचं बळ असलेला हा एक हत्ती तू एका क्षणामध्ये मारलास, तर मग तुझ्यामध्ये काही कमी शक्ती नाही आहे. चाल म्हणले माझ्याबरोबर युद्ध कर, तू माझ्याबरोबर कर आणि बलराम हा याच्याबरोबर करील. चाणूर आणि मुष्टिक. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, या दोघांचं चाणूर गोपालकृष्णाबरोबर मल्लयुद्ध करू लागला आणि मुष्टिक बलराम दादाबरोबर करू लागला. याचं मोठं सुंदर विवरण यांनी केलेले की अरत्निद्वे अरिज्ञभ्याम जानुभ्यामचैव जानुनी. याप्रमाणे ठोशाला ठोसा मारतात, गुडघ्याला गुडघा, कोपराला कोपर, डोक्याला डोकं, मुठ्ठीला मुठ्ठी. याप्रमाणे हे मारू लागले. विकर्षण तो नवन्योनम, एकमेकाला आतमध्ये ओढतायत, एकमेकाला पलीकडे ढकलतायत. अलीकडं ओढणं, पलीकडे ढकलणं, कधी गर्र फिरणं. याप्रमाणे कुणी मुठीने मारायला लागलेत, कुणी हाताने मारू लागलेत, त्याप्रमाणे पायाने मारू लागलेत. शिरशो रसोस तावन, कुणी डोक्याला डोकं, त्याचप्रमाणे हाताला हात, गुडघ्याला गुडघा, कोपराला कोपर. याप्रमाणे युद्ध सुरू झालं. हे मल्लयुद्ध. ठो 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 आवाज येऊ लागला. उत्सर्पणापसर्पणैश्च. याप्रमाणे कुणी गर्र फिरतात, कुणी वरती उडी मारतात, कुणी खाली उडी मारतात. उत्थापने रुननयश्चैर्चालने स्थापनैरपि. त्याप्रमाणे कुणी त्याला पलीकडे ढकलतात, कुणी एकमेकाला खाली ओढतात, कुणी खाली बसवितात, कुणी वरती उडी मारतात. याप्रमाणे बलाबलयोर युद्धम. हे खरं म्हणजे युद्ध काही मल्लयुद्ध बलाबल नव्हतं. कृष्णाचं वय किती, बलराम दादाचं वय किती, 11 वर्षाचे हे पोरं आणि हे मोठे ताकदवान वीर. यांच्या आज देखील आपण जेव्हा मल्लयुद्ध करतो किंवा कुस्ती लावतो, तेव्हा समान वयोगटाच्या आणि समान वजन गटाच्या लोकांची कुस्ती लावतो. इथे तर कृष्णाचं वय किती लहान. तेव्हा सगळे लोक म्हणू लागले, अहो हे योग्य नाही, चला रे चला, सभा सोडून द्या. व वज्रसार सर्वांगो. अहो पहा म्हणे, एवढे मोठाले वीर, वज्रासारखी ताकदवान असलेले, आणि हे कुठं कोमल शरीराचे पोरं. आणि व चाती सुकुमासारो किशोरो नाप्त यौवन. अरे अजून यांना यौवन देखील प्राप्त झालं नाही, हे किशोर आहेत. 12 वर्षाचं वय आहे यांचं. हे चूक आहे, हा धर्माचा अपमान आहे. चला, अशा सभेमध्ये माणसाने थांबू नये, विद्वानांनी अशा सभेत थांबू नये. म्हणून सगळ्या लोकांनी सभात्याग केला. मथुरेतले जे मोठमोठे विद्वान होते, ज्ञानी होते, त्या सर्वांनी सभात्याग केला, निषेध केला. निषेध, राजाचा निषेध असो, राजाचा निषेध असो. आता लोकांना वाचा फुटली बरं का. आत्तापर्यंत लोक गप्प बसले होते कंसाच्या भीतीने, पण आता वाचा फुटली आणि सगळे लोक म्हणू लागले, निषेध आहे, तुमचा निषेध आहे, आम्ही निघून जातो. न सभाम प्रविशेत प्राज्ञा. अशा सभेत ज्ञानी लोकांनी येऊ नये. अहो सभा कोणती असते, जिथे ज्ञानी आहेत, जिथे विचारवंत लोक आहेत, जिथे विद्वान आहेत, ज्यांचा सन्मान होतो, ती सभा. चला म्हणे आपण निघून जाऊ. आणि आपण जर इथं थांबलो तर आपली संमती आहे असा अर्थ होईल, तेव्हा आपण हे बघू शकत नाहीत. चला. याप्रमाणे चाणूर आणि मुष्टिक दोघंही बलराम आणि कृष्णाबरोबर लढू लागले. करता 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 कृष्णाने चाणूराला गरगर गरगर फिरवलं आणि एका शिळेवर आपटलं. बलराम दादानी या मुष्टिकाच्या छातीमध्ये जो प्रहार केला, त्या छातीवरच्या प्रहारामुळे हा रक्त ओकू लागला आणि दोघेही ठार झाले. याप्रमाणे पितरांव तपेतां पुत्र युधो बुधो बलम. याप्रमाणे बलरामाने हा मुष्टिकाला मारलं, श्रीकृष्णाने चाणूराला मारलं. हे पाहिल्याबरोबर सगळे शेषा प्रदुर मल्लाहा, बाकी जे मल्ल होते ते म्हणले, चला रे चला, आता आपण काढता पाय घ्या. अहो एवढे मोठे चाणूर आणि मुष्टिक जर ठार झाले तर आपली काय ताकद आहे, चला. तिथून रंग त्या शाळेमधून हे हळूहळू काढता पाय घेऊ लागले, घाबरले. प्राणपरीप सभा, आपलं प्राण रक्षण करावं. त्याप्रमाणे गोपान वयस्यान कृष्ण तैसु. याप्रमाणे वाद्य वाजू लागले, पडघम वाजू लागले, ढोल ताशे वाजू लागले. आणि मग मात्र कंस चिडला. कंस म्हणाला, ए कोण आहे रे तिकडं, कोण आहे? या ठिकाणी नंदाला हकलून द्या, वसुदेवाच्या जवळचं धन हरण करा.
त्याचप्रमाणे त्यांच्याजवळचं ह्या सगळ्या गोपांचं धन हरण करा, त्यांना हकलून द्या, त्यांना मारा. वसुदेवस्तु दुर्मेधा हन्य कामाश्य सत्तमाह. वसुदेवाला ठार मारा, त्याप्रमाणे नंदाला हकलून द्या, गोकुळातल्या लोकांच्या जवळचं धन हरण करा, उग्रसेना पिताचापी उग्रसेनाला मारा. त्याचप्रमाणे हे परपक्ष का आहेत, म्हणजे दुसऱ्याशी मिळालेले आहेत. माझ्या वडिलांनाही मारा, या उग्रसेनाला आणि त्यांच्या भावालाही मारा. याप्रमाणे मनस्वी सहसोत्थाय. चला, कोण आहे तिकडं, कोण आहे, कोण आहे म्हणायला ऐकायला तरी कोण होतं. कंस नुसता बडबडू लागला, कोणी लक्ष देईना त्याच्याकडं. कुणी नाही का माझ्या समोर, अहो हकलून द्या या सगळ्यांना, कशाला थांबले ते, चला निवारत या सगळ्यांना हकला, सगळी सभा बरखास्त करा. असं म्हणल्यानंतर सुद्धा कुणीही हललं नाही त्या ठिकाणी जागेवरून. आणि भगवान गोपालकृष्ण ते म्हणाले की अरे काय कंसा, तू काय म्हणतोस. याप्रमाणे शल आणि तोषाल आले, त्यांनाही भगवंतांनी मारलं. कूट राक्षस आला, त्यालाही मारलं. आणि मग मात्र कंस बिथरला. कंस म्हणाला अरे हकलून द्या या सर्वांना. त्या सभेमध्ये एवढा गोंधळ झाला. तम खड्ग पाणीम चर विचरंत माशू. भगवंतांनी ताबडतोब हातात तलवार घेतली आणि शेन वेगम, एखादा शेन पक्षी म्हणजे हा ससाणा, बहिर ससाणा ज्या वेगाने निघावा त्या वेगाने भगवान त्यावरती निघाले. आणि सिंहासनारूढ असणाऱ्या त्या कंसाचा आधी मुकुट खाली पाडला. आणि नंतर भगवंतांनी एक तलवार घेतली आणि ताबडतोब त्याचा शिरच्छेद केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या कंसाला मारल्याबरोबर कंसाचे 8 भाऊ या ठिकाणी नेगरोध वगैरे धावत आले. त्या सर्व 8 भावांना बलराम दादांनी ठार मारलं. आणि याप्रमाणे त्या 8ही भावांना मारलं, कंसालाही मारलं. आणि सगळीकडे हाहाकार झाला. कंसाच्या बाजूचे लोक पळून जाऊ लागले आणि सगळीकडे आनंद झाला. या ठिकाणी अक्रूर त्याप्रमाणे नंद यांनी मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी नाचायला सुरुवात केली. वा रे वा वा, कृष्णाचा जय जयकार केला, बलराम दादाचा जय जयकार केला. आणि मग नंतर सगळ्या ह्या बायका, कंसाच्या दोन्ही बायका अस्ती आणि प्राप्ती, ह्या रडू लागल्या. आणि मग त्यांच्या कंसाच्या जवळ आल्या. कंसाचं या ठिकाणी शव त्यांनी पाहिलं आणि रडू लागल्या. अनागसांत्वम भूतानम कृतवान द्रोहमूलबणम. आणि कंसाच्या मृत शरीराला म्हणू लागल्या की अरे अरे, तुम्ही विनाकारण लोकांचा द्वेष केला. ज्या अनागसाम निरागस लोकांचा, निष्पाप लोकांचा तुम्ही द्वेष केला. अहो कंसा, तुम्ही या लहान लहान मुलांना मारलं, किती बाल हत्या तुमच्याकडून घडली. तुम्ही तुमच्या या मेहुण्याला कारागृहात टाकलं, बहिणीला कारागृहात टाकलं, वडिलाला कारागृहात टाकलं. आणि यापेक्षा दुसरं पाप कोणतं आहे. आणि म्हणून सर्वेशामेह भूताना, अहो सगळ्या भूतांच्या मध्ये ईश्वर आहे. आणि म्हणून त्या बायका तरी शहाण्या होत्या. ह्या बायका काय म्हणाल्या, बायकांनी जो शब्द वापरलाय तो फार महत्त्वाचा आहे. त्यांनी असं म्हटलंय की जे तेने माम भो निशामनितो भूतधृक को लभेत शम. जो भूतधृक आहे, जो लोकांचा द्वेष करतो, त्याला कधीच शांतता मिळत नसते. भूतधृक को लभेत शम. शम म्हणजे शांतता, आनंद. तेव्हा कल्याण, त्याचं कल्याण कधीच होत नाही. जो लोकांचा द्वेष करतो, जो भूतांचा द्वेष करतो, जो अनागस म्हणजे निरागस लोकांचा, निष्पाप लोकांचा जो द्वेष करतो, त्याला कधीच समाधान लाभत नाही. हा महत्त्वाचा सिद्धांत त्यांच्या तोंडून या ठिकाणी व्यक्त केला आहे. यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, मग या ठिकाणी भगवान गोपालकृष्ण आणि बलराम दादा आपल्या वसुदेव देवकीच्याकडे गेले. त्यांना कारागृहातून मुक्त केलं. त्यांच्या सगळ्या साखळदंड त्यांचे तोडून टाकले. त्याचप्रमाणे वसुदेव देवकी आणि उग्रसेन यांच्याही साखळदंड मुक्त केले भगवंतांनी त्यांच्यावरती. आणि मग त्यांचे कारागृहातून त्यांना मुक्त केल्यानंतर त्यांच्या हात पाय जोडले, पायावर डोकं ठेवलं, नमस्कार केला. आणि शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, पितरा उपलब्धार्थो विदित्वा पुरुषोत्तमः, हात जोडले. आणि डोळ्यातून अक्षरशः खळखळ अश्रुधारा येऊ लागल्या. गोपालकृष्ण आणि बलराम दादा दोघेही वसुदेव देवकीच्या पाया पडले. त्यांच्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. बाल्य पौगंड कैशोराहा. आणि म्हणू लागले की काय, हे आई वडिलांना म्हणू लागले की अहो आम्ही तुमची सेवा करू शकलो नाहीत. काय म्हणतात, पितृ प्रेम काय असतं, वडिलांच्या बद्दलचं प्रेम काय असतं, आईबद्दलचं प्रेम काय असतं, हे भगवंताकडून शिकण्यासारखं आहे. या ठिकाणी कृष्णाने जणू काही एक शिक्षणच दिलं. म्हणून या ठिकाणी थोडं त्याचं विवेचन करतो की आपल्या आईवडिलांचं आपलं सेवा करणं हे मुलाचं कर्तव्य कसं आहे, हे कृष्णाने यावेळेला सांगितलं. आता वय काय होतं, 11-12 वर्षाचं. पण कृष्ण आणि बलराम म्हणतात की अहो आम्हाला तुमची सेवा करता नाही आली, काय करावं. आम्हाला आत्तापर्यंत आमचं जीवन व्यर्थ गेलं. अहो आमचं जीवन व्यर्थ झालं. आम्ही
आत्तापर्यंत तुमची सेवा करू शकलो नाहीत, असं आम्हाला वाटतं की आमचं जीवन व्यर्थ गेलं. इतके दिवस व्यर्थ गेले. याम बाला पितृ गेहसा बिंदते लालिता मुदम्म. अहो आम्ही तुमचा लाड, तुमचं प्रेम आम्ही ग्रहण करू शकलो नाहीत. बालपणी तुम्ही जे लाड करायचे, प्रेम करायचं, त्यांच्यापासून आम्ही वंचित राहिलो आणि आम्ही तुमची सेवा करू शकलो नाहीत. न तयोर याती निर्वेश पितृर्मण्य शतायुषाः. आणि माणसं 100 वर्ष जीवन जगतात, परंतु 100 वर्ष जरी आई वडिलांची सेवा केली तरी त्यांचं ऋण कधी फिटत नसतं. कारण ते आपल्याला ज्यांनी देह प्राप्त करून दिलाय, ज्या देहाच्या द्वारे आपण धर्मकर्म करतो, तो देह ज्या आई वडिलांच्याकडून मिळाला, तो देह हा आईवडिलांची कृपा म्हणूनच मिळालेला आहे. या स्तोईवर आत्मजा कल्प आत्मनाचं धनेन च. अहो तुमचे ऋण मी कसे फेडू, तुमचे उपकार कसे फेडू. आणि याप्रमाणे मातरम पितरम वृद्धम भार्या साध्वीं सुतम शिशुम गुरु विप्रम प्रसपन्नच कल्पो विभ्रंश्वसन मृताः. जो आई वडिलाची सेवा करत नाही, जो वृद्ध मातापित्यांची सेवा करत नाही, त्याप्रमाणे गुरु ब्राह्मणाची सेवा करत नाही, तो जिवंत असून मेल्यासारखा आहे. आणि म्हणून मोघ मिळते व्यतिक्रांता. मोघ मिळते या ठिकाणी मोघ म्हणजे व्यर्थ गेले. आत्तापर्यंत माझं वय व्यर्थ गेलं, इतकं दिवस व्यर्थ गेले, तत्क्षंतुम अर्हत असतात, त्यामुळं मला क्षमा करा. आता पहा, क्षमा करा अशी शब्द वापरलाय कृष्णाने. मातर नव परयंत्र यो हो. काय करू, मी देखील परतंत्री होतो आणि तुम्ही परतंत्री होता. काय करावं, कंस जोपर्यंत अकुर्वार तोर्वा शिशुषाम कृष्ण दुष्ट कंसाने आत्तापर्यंत तुम्हाला कष्ट दिले, त्रास दिला आणि केवळ आमच्यामुळं तुम्हाला त्रास सहन करावा लागला. पहा, ही जाणीव होती की या आईवडिलांना कारागृह का भोगावा लागला, हातकड्या का भोगाव्या लागला, तर गोपालकृष्णाच्या जन्मामुळं. ते म्हणतात की माझ्यामुळं तुम्हाला हातकड्या पडल्या, माझ्यामुळं तुम्हाला कारागृहाचा कारावास सहन करावा लागला, एवढं दुःख तुम्ही माझ्यासाठी सहन केलं, तेव्हा मी तुमचे हे उपकार नाही फेडू शकत. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, याप्रमाणे भगवंतांच्या डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या आणि त्या अश्रूंनी त्यांनी त्यांचे चरण भिजवले. संपूर्ण त्यांच्या पायांवर अश्रूंनी जणू काही स्नानच घातलं. एवम आश्वास पितरो भगवान देवकी सुताः. आणि भगवान गोपालकृष्ण म्हणतात की हे जर आपण पित्यांची सेवा केली नाही, त्याचप्रमाणे वृद्ध माता पित्यांची सेवा केली नाही, तर विनाकारण आपलं हे सगळं आयुष्य व्यर्थ जातं. आणि या ठिकाणी एक महत्त्वाचा शब्द वापरलाय, वृत्तींना दद्यात तंप्रेत्यम स्वमांसम खादयंतीही. अहो मी तुमची सेवा करू शकलो नाही, तुमच्यासाठी काही खर्चही करू शकलो नाही. या ठिकाणी कृष्णाने जो शब्द वापरलाय तो मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे. आणि आजच्या दृष्टिकोनातून, आजच्या संदर्भात मी काही भाष्य करणार नाही, परंतु अनेक मुलं आपल्या आई वडिलांना कुठेतरी अनाथाश्रमात ठेवतात, कुठेतरी अनाथाश्रमामध्ये त्यांना जीवन व्यतीत करायला लावतात. तेव्हा हे याबद्दल ते म्हणतात की अहो जो मुलगा आपल्या आई वडिलांना या ठिकाणी पैसा देत नाही, त्यांना धन देत नाही, त्यांचं रक्षण करत नाही, तो प्रेत्यम स्वमांसम खादयंतीही. तो आपलं मांसच खातो, हा त्याचा अर्थ आहे. तो आपलंच मांस खातो, तेव्हा यापेक्षा दुसरी कोणती गोष्ट वाईट नाही. अहो म्हणजे पशुपेक्षाही नीच आहे तो, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून वृत्तींना दद्यात्तम प्रेत्यम. वृत्ती म्हणजे पैसा. जो आई वडिलांना अगदी म्हातारपणाच्या काळात त्यांचं रक्षण करत नाही, त्यांना पैसा देत नाही, तो मुलगा नाही, तो आपल्याच मांस आपण खातो. स्वमांसम खादयंतीही. आणि इतकी ही भाषा भगवान गोपालकृष्णाने वापरली आहे, ती आपल्याला आज मला वाटतं डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणारी आहे. त्याप्रमाणे भगवंतांनी सांगितलं, अहो ययातींनी शाप दिल्याप्रमाणे आम्हाला यदू आहेत आम्ही, तेव्हा आम्हाला काही नृपासन नाही आहे, म्हणून हे नृपासन, हे राज्यासन उग्रसेनालाच मिळालं पाहिजे. त्याप्रमाणे उग्रसेनाला राज्याभिषेक केला आणि अथनंदम समासाध्य. आणि नंतर नंदाला बोलवलं. पहा, आता दोघांनाही सांभाळायचं आहे. खऱ्या आईवडिलांना म्हणजे जन्मदात्या आणि रक्षणकर्त्या. आईवडिलांना रक्षण करते कोण? यशोदा आणि नंद हे रक्षण करते. त्यांना बोलावलं, यशोदेला बोलावलं, त्यांना नमस्कार केला कृष्णाने. आता पुन्हा काही गोकुळात जायचं नाहीये. अथ नंदम समासाध्य भगवान देवकी सुतः संकर्षण राजेंद्र परिश्वेमुच्युतुः. आणि संकर्षण म्हणजे बलराम दादा आणि कृष्ण दोघांच्या पाया पडले. त्या दोघांना नमस्कार केला आणि सांगितलं, पितर युवाभ्याम स्निग्धाभ्याम. कृष्णाची भाषा मोठी गोड आहे, कृष्णाची भाषा मोठी अत्यंत शास्त्रयुक्त आहे आणि अंतःकरणाची भाषा आहे. ती काही नुसती कायद्याची भाषा नाही आहे, ती काही नुसती एक शाब्दिक भाषा नाही आहे, ती काही नुसती तार्किक भाषा नाही आहे. कृष्ण म्हणतात, अहो
तुम्ही आत्तापर्यंत माझं लालन केलं, आमचं पालन केलं, आम्हाला मोठं केलं आणि तुम्ही खऱ्या अर्थाने पित्यापेक्षा मोठे आहात. अहो पिता तर फक्त जन्म देतो, पण तुम्ही पित्रोरभ्यधिका प्रीती, पित्यापेक्षाही जास्त प्रीती तुम्ही आमच्यावरती केली. खरे आईबाप हे या ठिकाणी कारागृहात होते, जन्मदाते आईबाप कारागृहात होते, पण तुम्ही आईबापापेक्षाही जास्त माझ्यावर प्रेम केलं. अहो काय सांगावं, प्रीतिरात्मेश्वास मनोपिही, तेव्हा सपिता साच जननी. ही मला वाटतं हे वाक्य फार महत्त्वाचं आहे की सपिता साच जननी, तोच पिता आहे, तीच आई आहे, तीच खरी आई, तोच खरा पिता. यौ पुष्णीतां स्वपुत्रवत, जो आपलं पुत्र नसताना दुसऱ्याच्या मुलाला आपल्या पुत्रा इतकं प्रेम देतो, तोच खरा बाप, तीच खरी आई, जी यौ पुष्णीतां स्वपुत्रवत, आपल्या पुत्राप्रमाणे माझं पालन पोषण केलं, माझं लालन केलं. अहो माझ्या खोड्या सहन केल्या, माझे दररोजचे धिंगाणा तुम्ही पाहिला, त्याप्रमाणे माझ्यावरची एवढी प्रीती केली. शिशून बंधू विसृष्टानं पोषा रक्षणे, म्हणून केवळ जन्मदाते हेच आईवडील असतात असं नाही. अहो जे रक्षण करतात तेही आईवडीलच आहेत, आईवडिलापेक्षा काही कमी नाहीत. यात सूर्यम प्रजमतात वयमचं स्नेह दुःखितान. आणि म्हणून तुम्ही मला आईवडिलापेक्षाही मोठे आहात. आता मी तुम्हाला नमस्कार करतो. आता मी पुन्हा गोकुळात येणार नाही. आता तुम्ही या ठिकाणी परत जा. आणि मग त्यांना भगवंतांचं पहा कौशल्य किती आहे, व्यवहार ज्ञान किती आहे, मला हेही सांगायचं आहे. या वेळेला भगवंतांनी व्यवहार ज्ञानाच्या दृष्टीने वासोलंकार, वास म्हणजे वस्त्र, प्रावरण, अलंकार हे सगळे या नंदाला आणि यशोदेला अर्पण केले. वासोलंकार कुप्याद्यै रहर्या माससादरम इत्युक्तौ सो परिष्वज नंद प्रणय विमला. म्हणजे पहा व्यवहार कसा आहे की यावेळेला त्यांना पुन्हा नुसता कोरडा केला नाही, त्यांना धन दिलं, धान्य दिलं, अलंकार दिले, नवीन वस्त्र त्यांना दिले आणि वस्त्र, अलंकार, प्रावरण, भूषण हे सगळं देऊन त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं की आता या, आपण केव्हा तरी भेटूया, आता मला गोकुळात यायचं नाही आहे, दुसरं माझे कामं आहेत. याप्रमाणे ते भ्यो ददात दक्षिणा आणि त्यानंतर ब्राह्मणांना बोलावलं, ब्राह्मणाला दक्षिणा दिली. त्याचप्रमाणे स्वलंकृतेभ्य संपुटे सवचा क्षोम मालिनी, त्याप्रमाणे त्यांना गायी अर्पण केल्या. त्या गायी कोणत्या अर्पण केल्या तर वसुदेवानी कृष्णाच्या जन्माच्या वेळेला, म्हणजे पहा काही वेळेला लोक काही बोलतात, कृष्णांचं किती स्मरण आहे, किती भान आहे हे लक्षात घ्या. या वेळेला वसुदेवानी कृष्ण जन्माच्या वेळेला असं एक बोलले होते की कृष्ण जर नीट त्याचं रक्षण झालं, या ठिकाणी माझा मुलगा जर नीट वाचला, तो जर या दुःखामध्ये पडला नाही, कंसाच्या हाती लागला नाही, तर मी 1000 गाई ब्राह्मणाला दान करील. हे कृष्णांनी लक्षात ठेवलं की तुम्ही अशा प्रकारची भाषा त्यावेळेला बोललेला आहात, तेव्हा ते सगळे त्या गाई या ठिकाणी दान द्या. आणि ह्या ज्या गायी आहेत त्या कंसाने या ब्राह्मणाकडून हरण केल्या होत्या. अहो ब्राह्मणाकडे गाय ठेवली नाही कंस,